सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यात पडत असलेल्या पावसाने काल आणि आज सकाळी थोडी उघडीप दिली। मात्र पावसामुळे रखडलेल्या भुईमूग पिकाची शेतकऱ्यांनी काढणी सुरू केली, परंतु शेतात पाणी साचल्याने भुईमूग काढताना शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे। कोंब आल्याने तसेच भिजल्याने भुईमुगाचे दाणे काळे होऊन खराब होणार आहेत, तर जनावरांसाठी खाद्य म्हणून वापरण्यात येणारे भुईमुगाचे डहाळे फेकून द्यावे लागत आहेत। आरीतून तुटलेल्या शेंगा चिखलातच अडकून राहत आहेत, त्यामुळे भुईमूग पिकातून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। त्यामुळे शासनाने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे। भुईमूग काढताना डहाळे उपटल्यावर त्यातील माती पाण्यात धुवून घ्यावी लागत आहे। पाण्यातून डहाळे बांधावर नेताना त्रासदायक ठरत आहे, तरी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी जावलीतील शेतकऱ्यांच्या वतीने मागणी करण्यात येत आहे। न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री संजय वांगडे, जावली। दक्षिण विभागातील शेतकरी आदरणीय हबप आनंदराव महाराज सुतार यांच्याकडून आपण जाणून घ्यायचं आहे। त्यांनी पण आपल्या शेतात भुईमूग लागवड केली होती, पण निसर्गाने थोडंसं पावसामुळे सगळं शेतकऱ्यांचं नुकसान झाले। त्या बाबतीत त्यांचं आपण मनोगत ऐकू। नमस्कार, काय वाटतंय? भुईमुगाच्या शेंगा तुम्ही काढल्यात, काय कितपत नुकसान झाले शेतकऱ्याचं? शेतकऱ्याचं जवळजवळ 100% नुकसान झाले। शेंगा पाऊस तुंबलेला आहे, शेंगा उगवतेच आहे, हातात शेतकऱ्याचे काय लागणार। 6-7-5 महिने त्याला पाणी दिलं, खत टाकलं, बियाण्याला महागलं, इतका खर्च करून शेवटी भुईमूग काढायच्या वेळेला निसर्गानं साथ दिली नाही आणि संपूर्ण पीक वाया गेलेलं आहे। आत्तासुद्धा भुईमूग पाण्यात आहेत, जमिनीत पोपळा झालेला आहे, जमिनीत उगवत्यात शेंगा, त्यामुळे शेतकऱ्याला काहीच हातात लागणार नाही। तर जरा शासनाने याच्याकडे लक्ष देऊन काही नुकसान भरपाईचा विचार करावा। तुम्ही किती भुईमूग लागवड केली होती? 10 किलोचा केला होता। आणि साधारणतः उत्पन्न किती मिळाले? उत्पन्न मिळालं थोडंच, उगवलेलं त्यात जास्त निम्म गेलं। पावसामुळे नुकसान झाले? पावसामुळे फार मोठं नुकसान झालेलं आहे।